So these are few symptoms of this disease. Is that clear? Yes, ma'am. Great. Go to your class now. मॅम ऍक्च्युली थोडं बोलायचं होतं. काय? आम्हाला देवाचे आभार मानायचे. What? हो म्हणजे लोखंडेचा इश्यू त्याने कायमचा सॉल्व्ह केला ना, म्हणून त्याचा सत्कार करायचा आहे आम्हा स्टुडंट तर्फे. आणि मॅम हा सत्कार तुम्ही करावा ही आम्हा सर्वांची इच्छा आहे. पण देवाचा सत्कार कशाला? आय मीन मॅम, तो देवा चांगला माणूस नाहीये आणि त्याचा सत्कार करणं म्हणजे स्टुडंट समोर रॉंग एक्झाम्पल सेट केल्यासारखं होईल असं मला वाटतं. अगर राधा कुणी चूक केली तर आपण त्याला शिक्षा करतो, मग कुणी चांगलं केलं तर त्याचं कौतुक करायला नको का? पण त्याने काय होणार आहे? प्लीज प्लीज मॅम नाही म्हणू नका. मॅम प्लीज. Okay. We are in general ward. No noise. देवाने लोखंडेचा प्रॉब्लेम खऱ्या अर्थाने सॉल्व्ह केलाय, त्यामुळे त्याचा सत्कार करायला काही हरकत नाही. बट स्टुडंट्स कीप इन माइंड, रूल्स आर रूल्स. कुठलाही रूल मोडायचा नाही, कळलं? थँक्यू मॅम. सत्काराची वेळ कळवा. I'll be there. Now go fast to your class. Come on. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. अरे ये लोग किधर रख रहे कुर्सी, जल्दी बता. लाव लवकर लाव. चल लावून घे. चल अरे टेबल कुठे आहे रे? ए, पोडियम कुठे चल आहे? लाव. ए क्या रे? ए लावून घे. चला चल लवकर. अरे काय ए लवकर आणणार रे. ये लवकर. आणि फुलं आणणार आहे. हा चल लावून घे. हे लाव. नेहमी आपल्यालाच करावं लागते यार. हा लाव इथं. अरे हे बघ, एक नंबर तयारी झाली पाहिजे. हा डीन मॅडमनी परमिशन दिली, डीन मॅडमनी. आणि देवाचा सत्कार आहे, आणि काय अडलं तर मला सांगा रे. हा तू काय डीन मॅडम सुद्धा पाहत राहतील. अरे पण हा कचरा कोणी केला यार? अरे यार तुम्ही पण ना अगदी. ए कचरेवाला ये इकडे. ए मलिंगा, हा काय बोलला रे? कचरेवाला. का? आता कचरेवालेला कचरेवाला नाही बोलणार तर काय बोलणार? इकडे. अरे भावा, हे सफाईवाले आहेत. मला सांग, कचरा कोण करतं? आपण. हा म्हणजे कचरेवाले कोण? आपण. आणि साफ कोण करतं? हे म्हणजे हे कोण झाले? सफाईवाले. हा म्हणून यांना जेव्हा बोलवायचं असेल ना, तर सफाईवाले म्हणून आदराने बोलवायचं. ए मलिंगा, अरे वयाने मोठे आहेत ते, तेव्हा त्यांना आदरच द्यायचा. हो. अहो काका, तुम्ही कशाला नमस्कार करता? मोठे तुम्ही आहात, कामाने पण आणि वयाने पण. तर तुम्ही ना, आम्ही तुम्हाला नमस्कार करायला पाहिजे. राहू दे. ए देवा सॉरी. हा अरे मलिंगा, कुठलंच काम छोटं नसतं रे. अरे माणूस ना नावाने तर कामाने ओळखला गेला पाहिजे. हा काका सॉरी. हा काका द्या ना ते द्या. नाही राहू द्या. अहो काका द्या इकडे. एक दिवस त्यांनी केलेला कचरा त्यांना साफ करू दे की. हा तुम्ही तिकडे खुर्चीमध्ये बसा. चला ए बऱ्या खुर्ची काढ. चला आपण कटिंग टाकू. चला. डीन मॅडम आल्या. मलिंगा, डीन मॅडम आल्या. बस आहे. मॅडम या ना. मॅडम या. आपल्या डीन मॅडमचं आगमन झालेलं आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि मी देवाला विनंती करतो की त्यानं स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. अरे भाऊ, काही येडबीड लागले की आपण तिकडे कशाला? आपण येणार. हे देवा ये. अरे तुझा सत्कार आहे. ये नाही हे शेखर घेऊन ये त्याला. हे देवा ये. अरे अरे कसं? अरे टाळ्या. देवा, मला तुमचं खूप कौतुक वाटतं. खरंच? पण काय डॉलीबाई, आपलं काय? तुम्ही जे मगाशी सफाई कामगाराबद्दल जे केलंत ना, खरंच खूप महत्वाचं आहे ते. ऑनेस्टली
आजपर्यंत कधी माझ्याही लक्षात आलं नाही. राहुलबाई, तसं काय आहे की कधी कधी काही गोष्ट आपल्याला फार छोटी वाटते, पण तीच गोष्ट ना दुसऱ्या कोणासाठी तरी ना फार मोठी असते हो. कधीतरी दुसऱ्याला बरं वाटतं असं आपण काहीतरी वागू शकतो ना. तो पण माणूसच होता हो. मी नॉर्मल माणसांपेक्षा खूप वेगळा विचार करता. आज आपल्याला माहित आहे आपण कशासाठी जमलो आहोत. तर देवा सुर्वे यांच्याबद्दल काही विद्यार्थी 2 शब्द बोलतील. देवाबद्दल 2 शब्द बोलण्यासाठी येतोय बन्या. देवाबद्दल मी बोलणं म्हणजे 4G बद्दल लँडलाईनने बोलण्यासारखं आहे. देवाचं कर्तृत्व खूप मोठं आहे. थँक्यू देवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता फर्स्ट इयरच्या लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह राधा शिंदे यांना मी देवाबद्दल 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. नाही यार, मी नाही जाणार. राधा अशी काय करतेस? जा ना, काहीतरी बोल. नो वे. मी या माणसाबद्दल काय बोलणार? जे मनात येईल ते बोल, पण जा. सगळे बघतायत. शिट यार. खरं तर मी ह्यांच्याबद्दल काय बोलणार, म्हणजे ह्यांचं कामच बोलतं की हे किती मोठे आहेत. ह्यांनी आपल्यासाठी खूप केलं, म्हणजे आपल्या कॉलेजसाठी. म्हणजे लोकांना वटणीवर आणणं हा तर ह्यांच्या डाव्या हातचा खेळ आहे. हे आपल्या कॉलेजमध्ये आलं हे आपलं नशीब. नाहीतर ह्यांच्या कितीतरी गोष्टी आपण मिस केल्या असत्या. ह्यांची बोलण्याची पद्धत, भाषा, ह्यांची वावरण्याची पद्धत, भाईगिरी, ही इज रिअली ग्रेट. आपल्यातलं कोणी ह्यांच्यासारखं बनू नाही शकत भविष्यात. मिस्टर देवा सुर्वे, आम्ही नेहमी तुमची प्रेरणा घेऊ. नाही म्हणजे पाणी किती खराब असलं ना तरी आग विझवायचं काम करतच. आणि तुम्ही आजपर्यंत आमच्यासाठी जे काही केलं त्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद. आणि यानंतर तो क्षण आलाय ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत आहोत. आता मी आपल्या डीन मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपल्या देवाचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या. आता मी देवाला विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. शाईला नाही ते सॉरी, लहान मुलांसमोर असं बोलणं बरोबर नाही ना. काय सांगू, आपल्याला ना जाम भारी वाटतंय. आपण ते कॉलेजला आलो कारण आपल्याला शिकायचं होतं. आपण जेव्हा कॉलेजला आलो ना ते आपल्याला असं वाटलं, तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल की आपल्यामध्ये कोण आला. आपल्याला वाटलं की आपल्यावर कोणी बोलणार नाही, आपल्याला कोण मैत्री करणार. आता झालं सगळं उलटच. छान भावासारखे आपल्याला मित्र मिळाले. हे भावा शेखर, कबीर, मलिंगा, तुला ढासू लोक ह्यानी आपल्याला शिकवलं कसं बोलायचं, कसं वागायचं,
ते डॉक्टर लोक कसे वागतात शाला आपल्या भेजातच जात नाही. काय कारण आपली खोपडी जेवढी जाड आहे ना की भेजा जात नाही, तरी पण आपल्याला भाव शिकवत असतात आपल्याला. आणि सगळ्यांपेक्षा वेगळं म्हणजे आणि महत्वाचं म्हणजे आपल्या डीनबाई. हा, डीनबाईनी आपली सगळी मस्ती मजा सगळी बघितली, सगळी सहन केली, पण वेळ आला ना तर टायमाला तिने आपलं कान पण पकडले. हा, आणि आपली तारीफ पण केली त्यांनी. हा, पण आज ना आपल्याला एकदम बच्चन सारखं वाटायला लागलं. फुल लाईफ आपण ना पैसा कमवला, कामामध्ये लाईफ घालवली, असं प्रेम ना आपल्याला कुठेच नाही मिळाला. हा असा सत्कार आपला कुठे पण नाही झाला. तेव्हा ना हा सत्कार, हे प्रेम आहे ना मरेपर्यंत आपल्या खोपडीत राहणार आहे. हा, असं देवा तुम्हाला जुबान देतो. सुरुवात तुम्ही केली, त्याचं एंड आपण करणार. आपली सुरुवातच एंड पासून असते. हे कॉलेजला, आपल्या भावांना, डीन मॅडम, कधी पण या देवाची गरज लागली ना, हा देवा इथे उभा असला. आपल्याला नाही बोलता येत. थँक्यू. अरे डॉलीबाई, तुम्ही बापरे, एरवी कॉलेजमध्ये इतकी मस्ती करता, रडताना छान दिसताय तुम्ही. काय डॉलीबाई तुम्ही पण. खरं तर देवा, तुम्ही कॉलेजसाठी इतकं केलंय ना, ह्या सगळ्या मुलांनी तुम्हाला थँक्स म्हणायच्या आधी मी पर्सनली तुम्हाला थँक्स म्हणायला हवं होतं. थँक्यू सो मच. काय डॉलीबाई तुम्ही पण. डॉलीबाई तुमच्यासाठी काय पण. म्हणजे कॉलेजसाठी, आपल्या कॉलेजसाठी. देवा, आज संध्याकाळी तुम्ही माझ्याबरोबर कॉफी प्यायला याल का? काय डॉलीबाई, मागच्या टायमासारखी तुम्ही मस्ती करता बरोबर. आय एम सो सॉरी. असं नाहीये, मी खरंच विचारते, तुम्ही कॉफी प्यायला येणार का? खरंच? कुठे? नाही, बाहेर कुठे नाही जाता येणार, कारण मला एक अर्जंट काम आहे. पण माझ्या कॅबिनमध्ये कॉफी पिऊच शकतो ना? हो. सी यू. या. आणि म्हणजे बघा, तुम्हाला यायचं असेल तर या, जबरदस्ती नाहीये. म्हणजे मला वाटलं कॉफी प्याविषयी तर या, असं काही कंपल्शन नाही. हो डॉलीबाई. सी यू इन द कॅबिन. या. ए सत्या, सगळं पब्लिक आपलं कौतुक करत होतं रे. आपल्या तर डीएस कॉलेजमध्ये पूर्ण वर्ल्ड फेमस करून टाकलाय सगळ्यांनी. आपण जाम खुश झालो रे, लई बरं वाटलं आपल्याला. सत्या, अरे डॉलीबाई आपल्या समोर होत्या, आपल्या बरोबर होत्या. सत्या,
राधा पण आपल्याबद्दल बोलली रे. हा. काय सांगतो बाय, राधाबाई बोलली तुझ्याबद्दल? हा. आता काय बोलली ते आपल्याला एक कळलं नाही, पण हा बिंदास बोलली. हा, घाबरली नाही कोणाला. हा. सवाल बाय, तुझीच पोरगी आहे ना ती. हा, मग सत्या, हा? अरे डॉलीबाई आल्या होत्या आपल्याला भेटायला. काय सांगतो बाय, काय बोलल्या मग? अरे त्या बोलल्या की कॉफी टाकायला येता काय. हा. काय झालं बाय, तुझी तब्येत बरी नाही काय? हा? काही गंडलाय का तुझा? डॉलीबाईंनी तुला बोलवला कॉफी प्यायला? अरे खरंच आज तुझ्या घड्याळ्याच्या काट्याची शपथ. डॉलीबाई बोलल्या कॉफी टाकायला या. हा. काय सांगतो बाय, मग तू हो बोलला ना? नाही ना, तिच्यात आपण काय पण बोललो नाही, आपल्याला काय बोलताच आलं नाही. तुझा खरंच काहीतरी मेजर गंडलाय बाय. तू काय पण नाही बोलला. अरे बाय, आपण असतो तर लगेच हो बोललो असतो. बाई दोस्तीमध्ये चालतं ना. ए सध्या काय पण काय बोलतो रे. बाय तू बोलायला पाहिजे होता. तुम्ही म्हणत असाल तर आत्ताच्या आत्ता येतो म्हणून. ए सत्या, त्यात आपली मस्ती करतो का रे. हा. अरे नाही नाही बाय, मस्करी नाही करत बाय. अरे खरंच सांगतोय बाय. बाई दोस्तीमध्ये कॉफी प्यायलेली चालते ना, कॉफी टाकावीच लागते. जा बाई तू बिंदास मस्त. मस्त कॉफी टाक. हा. माहोल मस्त. गब्बर पांटे लगेल मस्त. अक्का आपला मुर्दा वसवायला बसेल मस्त. ए भाई आपण आहे ना इथे, सत्या सब सांभाळेगा, टेन्शन नॉट. हा ए भाई, पण तुला खरंच मनापासून जायचंय ना? नाहीतर तू म्हणशील सत्याने जबरदस्ती केला म्हणून मी आलो म्हणून. सत्या, हा खरं बोलायचं ना, हा तुला खरंच जायची इच्छा आहे रे. हा. पण आता पण नाही नि भिन्न आहे. आता मिशन कॉपी. ए बाय, काय पण झाला, किती बी वाटला तरी एक डायलॉग बोलायचा नाही. कोणचा रे? श्रीखंड लई गोड आहे असं दुनिया इधर की उधर झाली तरी बोलायचा नाही. जमेल ना? खरंच श्रीखंड लई गोड आहे रे. म्हणजे असं बोलायचं नाही. फायनल. जा भाई तू भीड. टाक कॉफी मस्त. ए भाई, मागच्या टायमासारखी कॉफी शॉप मध्ये सेटिंग लावू काय? नाही ना सत्या. अरे डॉलीबाईंनी ना आपल्याला त्यांच्या ऑफिस मध्ये बोलवलंय कॉफी टाकायला. पण सत्या, त्यांच्या ऑफिस मध्ये ना कॉफी शॉप सारखा माहोल नाही रे. बस काय भाई, आपण आहे ना इथे. तू कशाला फिकर करतो? फिकर नॉट. आपण माहोल तयार करतो. फिकर नॉट. असं केबिन मध्ये कॉफी शॉप. बाय ओले उधर शोले. आमच्या गावात Oh my God. देवा, फोन का नाही उचलत आहात? कधीपासून वाट बघते मी तुमची. डॉलीबाई